पप्पांना घाई होती. सो जसं तुम्ही हा व्हिडिओ बघितला ज्या दिवशी मी टेस्ट केली होती प्रेग्नन्सी टेस्ट, सो त्या दिवशी ॲक्च्युली मला तोपर्यंत काहीही प्रेग्नन्सी रिलेटेड सिम्पटम्स काहीही नव्हते. मी जस्ट गट फिलिंगच्या बेसिसवरती ती टेस्ट केली होती. बिकॉज आमचं असं ठरलं होतं की लग्नाला 2 वर्ष झाली की आपण बाळाचा विचार करूया, आणि फेब्रुवारीत आम्हाला 2 वर्ष झाली होती. सो आम्ही बेबी प्लॅनिंग करतच होतो. आणि त्या दिवशी सकाळी असंच मी इन्स्टामार्टवरून काही गोष्टी ऑर्डर करत होती, तर प्रेग्नन्सी टेस्ट किट पण सहज ऑर्डर केलं की करून ठेवूया, आता ट्राय करतोय तर लागणार हे टेस्ट किट वगैरे. आणि त्या दिवशी मी नुसतंच 2-3 टेस्ट किट घेतले आणि विचार केला की चल आज पण करून बघते. मग त्या दिवशी मी टेस्ट करून बघितल्या आणि तुम्ही व्हिडिओ बघितला. हार्दिक बराच एक क्लूलेस होता, त्याला कळतच नव्हतं काय चाललं आहे. तो अर्ध्या झोपेत होता, त्याला असा काही वेळ लागला क्लिक व्हायला की काय चाललं आहे, काय होतं आहे, हे रिअल आहे, हे स्वप्नात नाही आहे मी, दिस इज हॅपनिंग. तर बऱ्याच वेळानंतर त्याला ते क्लिक झालं, तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच दिवशी बीटा HCG केलं, जाऊन ब्लड टेस्ट केली. आणि आम्ही इतके नर्वस होतो की आम्ही टेस्ट केल्यानंतर घरीसुद्धा नाही आलो, आम्ही बाहेर कॅफेतच बसलो. आणि 2 तासानंतर त्याचेसुद्धा रिझल्ट्स आले. नक्कीच ते सुद्धा पॉझिटिव्ह होते. त्याच्यामध्ये सुद्धा ती व्हॅल्यू बरोबर बीटा HCGची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली होती. आणि मग नक्कीच ग्रॅटिट्यूड म्हणून आम्ही बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो. श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात गेलो, मोदक वगैरे चढवले आणि पुन्हा घरी आलो. आणि नेक्स्ट डे डॉक्टरला भेटलो, त्या डॉक्टरने सुद्धा पुन्हा एकदा बीटा HCG रिपीट करायला सांगितले, बिकॉज इट वॉज टू अर्ली. म्हणजे 4th वीकमध्ये टेस्ट केली होती, 1 मंथसुद्धा कंप्लीट झाला नव्हता. सो ते बीटा HCGची व्हॅल्यू डबल झाली पाहिजे, ते फॉल्स प्रेग्नन्सी नको आहे म्हणून त्यांनी पुन्हा कन्फर्म करायला टेस्ट केली. सो सेकंड बीटा HCG झाली. त्यानंतर डॉक्टरने पुन्हा सांगितलं की नाही, आता हे झालं, आता आपल्याला वायबिलिटी स्कॅन करावा लागेल. सो जेव्हा 4th to 5th वीकच्या मध्ये जेव्हा असं आपलं पॉझिटिव्ह वगैरे येतं, डॉक्टर मोस्टली वायबिलिटी स्कॅन वगैरे आपल्याला रेकमेंड करतात. सो तो स्कॅनसुद्धा केला टू जस्ट एन्श्युअर की प्रेग्नन्सी युटरसमध्ये आहे, फॅलोपियन ट्यूबमध्ये वगैरे नाही. कारण फॅलोपियन ट्यूबमध्ये वगैरे जर इम्प्लांट झालेलं असलं तर ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येत नाही, ते रिस्क असतं. सो हा जो वायबिलिटी स्कॅन असतो ह्याच्यामध्ये आपलं एम्ब्रायो वगैरे रेडी झालेलं नसतं, फक्त हे योक सॅक असतं, हे राऊंड असतं, युटेरसमध्ये आहे की नाही दिसतं. सो फक्त इतकं चेक करण्यासाठी तो स्कॅन असतो. सो त्याच्यामध्ये सुद्धा कन्फर्म झालं की युटेरसमध्ये प्रेग्नन्सी आहे. पुन्हा डॉक्टर बोलले की नाही, तुम्हाला अजून 1-1.5 वीक थांबावं लागेल पूर्ण सगळं कन्फर्म करायला, कारण बाळाची हार्टबीट जी असते ती नॉर्मली 6 वीक नंतर वगैरे येते. सो पुन्हा आम्हाला 10 दिवसांनी बोलवलं बाळाची हार्टबीट चेक करायला. सो त्यावेळेस रेकॉर्ड वगैरे ऑब्व्हियसली हल्ली नाही करू देत, रूल्स अँड रेग्युलेशन्स जे पण असतात प्रत्येक ठिकाणचे. सो बट आम्हाला हे बाळाचे हार्टबीट असे हे प्रिंट करून मिळालेत. सो त्याच्यामध्ये बाळाचे हार्टबीट आणि बेबी एम्ब्रायो वगैरे दिसत होता, असा छोटासा एक एम्ब्रायो दिसत होता. सो ते सगळं बघायला मिळालं आणि फायनली कन्फर्म झालं की हां, प्रेग्नन्सी बरोबर आहे, सगळं फाईन आहे, बाळ व्यवस्थित आहे, म्हणजे जे फिटस असतं ते व्यवस्थित आहे. आणि हे सगळं कन्फर्म होता 7 to 8 वीक्स गेले. सो आम्हाला 4th वीकपासून माहीत होतं आणि आम्ही एव्हरी वीक पेशन्स ठेवून एक टेस्ट, एक स्कॅन करत होतो. आणि तोपर्यंत आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण आम्हाला घरीसुद्धा नुसतंच होप्स वगैरे देऊन पुन्हा कोणाला हर्ट करायचं नव्हतं. सो आम्ही तोपर्यंत कोणालाच सांगितलं नाही. जेव्हा हार्टबीट वगैरे बाळाची आली व्यवस्थित, तेव्हा आम्ही डिसाईड केलं
की आता घरी जाऊया, कारण मलासुद्धा फॅमिलीची आठवण यायला लागली, मी घरच्यांना मिस करायला लागली, मी होमटाऊन मिस करायला लागली. सो आम्ही मग घरी गेलो आणि त्यावेळेस मी जाताना खूप असं डोक्यात घेऊन गेलेली की मला तिथेच राहायचं आहे, मला प्रेग्नन्सी इथे नाही यायचं आहे, कारण इथे माझ्यासोबत कोणी नसेल, मला एकटं फील होईल, असं बरंच काही माझ्या डोक्यात चालू होतं त्यावेळेस. खूप इमोशनली आणि हॉर्मोनली जे चेंजेस होत होते त्याच्यामुळे खूप मूड स्विंग्स वगैरे होत होते. सो त्यावेळेस हार्दिक बोलला, ठीक आहे तुला आत्ता जायचं आत्ता जाऊया, बट तू असं काही परमनंट डिसिजन्स घेऊ नको ह्या वेळेला, आपण घरी जाऊया. सो डॉक्टरना वगैरे विचारलं तर ते बोलले की एका स्ट्रेचमध्ये ट्रॅव्हल करू नका. सो आम्ही आदल्या दिवशी मुंबईला गेलो शुभम आणि नियुक्तीकडे, त्यांच्याकडे राहिलो. नेक्स्ट डे पुन्हा उठलो, रेस्ट वगैरे करून, ब्रेकफास्ट वगैरे करून मग घरी गेलो की सावकाश माझी धावपळ नको व्हायला असं. आणि त्याच्यानंतर घरी कसं सांगितलं ते हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. ओके, तर आता आम्ही घरी पोहोचतोय. आउट ऑफ कॉन्टॅक्टचा इंट्रो वगैरे काही नाही शूट केला, आम्ही घरी पोहोचतोय आणि मम्मी पप्पांना सरप्राईज द्यायचं आहे. सो ते प्लॅन करायला आता मी काय केलं आहे की ह्याच्यावरती असं लिहिलं आहे छानसं, कुठं गेलं, असं लिहिलं आहे तुम्ही आजी आजोबा होणार असं. आणि आता ना एखाद्या लहान बेबीजचं जिथे काय काय मिळत असतं तिथे थांबू आणि काहीतरी घेऊ, त्याला गिफ्ट रॅप करू आणि त्याच्यावरती हे ठेवू आणि ऑब्व्हियसली ते टॉपला ठेवू, मे बी क्लोथ्स किंवा शूज असं काहीतरी घेऊ, त्यावर हे ठेवू आणि रॅप करू आणि मग त्यांना देऊ घरी गेल्यानंतर. सो आम्ही घरी जातोय तेही त्यांना माहीत नाही, हे पण खूप सरप्राईज आहे. पण ते खाली यायला कळेल की आले असं, पण ते खोलतील गिफ्ट तेव्हा त्यांचं रिॲक्शन बघायचं. आम्हाला रिॲक्शन बघायचं, कारण ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी पण खूप स्पेशल गोष्ट असते, म्हणजे आपल्यासारखं त्यांच्यासाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. त्यांचं फर्स्ट नात किंवा नातू येणार आणि ते पण तेवढंच एक्सायटेड असणार. तर मला तो मोमेंट कॅप्चर करायचा आहे, मला ही मेमरी ठेवायची आहे, म्हणून हे सगळं मी रेकॉर्ड करते. सरळ करा ते कागद सरळ करा, वाचा आधी. कॉंग्रॅच्युलेशन. पप्पांना घाई होती. तुम्ही आजी आजोबा, तुमचं प्रमोशन आजी आजोबा. आता नेक्स्ट चाललो आहेत माझ्या घरी. सो होपफुली त्यांना अजिबात आयडिया नाही आहे आणि आम्ही आता 5 मिनिटात एंटर करू. आम्ही बाहेर थांबलो आहे इथे नानीकडे आणि मला त्यांना सरप्राईज द्यायचं. मीच केक घेऊन आले. मी सांगणार आहे की मी बर्थडे केक कट करायला आली आणि केक कट करता करता त्यांना ते देणार आहे आणि त्यांना ते ओपन करायला सांगणार आहे. खूप स्वीट असा ड्रेस आहे तो, त्याच्यावर लिहिलं आहे आजी आजोबा होणार असं दाखवते तुम्हाला. गपचूप गपचूप थांबले तिथे. आले आले, खाली वा खाली वा खाली वा. चौघांनी मिळून उघडा उघडा. तुमच्या चौघांसाठी माझ्याकडून एक गिफ्ट, रिटर्न गिफ्ट. पूर्ण खोला, तिथे पप्पाला मम्मीला कळलं नाही. काय लिहिलंय? आजी आजोबा होणार आहेत. चांगला झाला आम्हाला. आता घरी सगळ्यांना फायनली सांगितल्यानंतर मग बिकॉज मी जसं बोलली की मला असं मूड स्विंग्स वगैरे होत होते की मला पुण्याला यायचंच नाही आहे, मला घरीच राहायचं आहे. तर मग डिसाईड केलं की मी तिथे राहीन. तर मी माझ्या इनलॉजसोबत राहिली 3rd मंथ माझा पूर्ण. 2-3 दिवस आय थिंक फक्त घरी गेली होती, घरी म्हणजे माझ्या माहेरी गेली होती. अदरवाईज मी माझ्या इनलॉजकडे राहिली, त्यांच्यासोबत राहिली. आणि माझं आय थिंक टचवूड मी इतकी लकी होती की मला जे नॉर्मली लोकांना खूप नॉशिया वगैरे होतो, फूड अवर्जन्स वगैरे ज्या एक्स्ट्रीम लेवलचे होतात, वॉमिटिंग वगैरे होतं, मला त्या लेवलचं झालंच नाही. सो फूड अवर्जन्स मला 2-3 गोष्टींचेच होते. एक होतं की अंड्याचा वास, ऑमलेट अंड्याचा वास घ्यायला होत नव्हता, दुधाचा वास घ्यायला येत नव्हता. माझा चहा जो इतका फेवरेट आहे तो चहा माझा बंद झाला होता, कारण वासच घेऊ शकत नव्हती मी दुधाचा उकळताना. आणि मला पाण्याचा प्रॉब्लेम होत होता, पाणी खूप खराब लागायचं की पाणी पिल्यावरती मला वॉमिट व्हायचं. वॉमिट म्हणजे पाणी जस्ट बाहेर निघायचं, पाणी पिलंच जायचं नाही. पण खाण्यावर होत नव्हतं, उलट मला खूप जास्त क्रेविंग होत होत्या 3rd मंथमध्ये. आणि मी बरोबर चुकीच्या ठिकाणी बरोबर ठिकाणी होती असं त्यावेळेस वाटत होतं, पण नंतर कळलं की त्याच्याने मला खूप वेट गेन झालं माझं सडन, कारण घरी होती आणि दोन्ही म्हणजे
हार्दिकचे मम्मी पप्पा आहेत, माझे सासू सासरे, त्याने इतकं पॅम्पर केलं खाण्याच्या बाबतीमध्ये की जे हवं ते. पप्पा पण बाहेर गेले, हे आणू का ते आणू का, एवढं आणून आणून सगळं असं भरून भरून ठेवायचे माझ्या बेडच्या बाजूला. आणि मी पण खा खा करायची, कारण मला भूक पण खूप लागायची त्यावेळेला. नॉशिया नाही, काही नाही काही नाही म्हणून. एक तर क्रेविंग्स पण व्हायची. बोरांचा एवढा मोठा डब्बा माझ्या बाजूला भरलेला असायचा, ते कॉन्स्टंट खात राहायची. आणि खाऊन 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 आय थिंक मी इझिली बोलू शकतात की 5 to 6 kg इन दॅट 1 month गेन केलं मी. सो माझं जे आत्ता गेन झालं आहे, जे नंतर भूक लागल्यावर नॉर्मली होतं, ते माझं ह्याच्यामध्ये प्लस जे आहे 5 to 6 kgs ते त्या मंथचं आहे. जे नाही व्हायला हवं होतं इनिशियली फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, ते माझं तेव्हाच गेन झालं, कारण इतकं मला खायला दिलं सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर 1 month झालं आणि मी ते डिसाईड करून गेली की मी इथे येणार नाही आहे परत. हे माझं डिसाईडेड होतं. फक्त असा विचार केला की एखाद महिना मी येईन. आणि हार्दिकनं डिसाईड केलेलं की तो एव्हरी वीक असं 3 दिवस ऑफिस करेल आणि 4थ्या दिवशी तो इथून पुण्यावरून बोईसरला ट्रॅव्हल करेल. सो बिचारा तसं करतही होता 1 महिना, पण मग मलाच रिअलाईज झालं की हे वाटतं हे वन ऑफ द मूड स्विंग आहे, हे फिजिबल ऑप्शन नाही आहे, असं नाही करू शकत. सारखं एवढं लांब तोसुद्धा ट्रॅव्हल नाही करू शकत, त्यालाही खूप हेक्टिक होतं. तो मग हे पुन्हा इथे यायचं डिसाईड केलं आणि इथे आली. आणि मग आम्ही राहिलो चांगलेच, आय थिंक 4th, 5th, 6th month पूर्ण इथंच राहिलो. मग कुठे ट्रॅव्हल वगैरे नाही केलं, कारण डॉक्टर पण ओरडले मग की असं तुम्ही सारखं सारखं इतकं ट्रॅव्हल नाही करू शकत नुसतंच. आणि बॅक टू बॅक म्हणजे असं 1 month आपलं चेकअप वगैरे पण असायचं. आणि नाही, त्यांनी अलावच नाही केलं की नाही, हे सगळं नाही. आपलं 5th month नंतरचं एनॉमली स्कॅन वगैरे होईल, त्याच्यानंतर आपण बघू तुम्ही ट्रॅव्हल करायचं की नाही, ते सगळं इम्पॉर्टंट असतं. प्लासेंटा पोझिशन्स वगैरे हे सगळं खूप इम्पॉर्टंट होणार आता. सो त्यावेळेस नाही करायचं. सो 5th month गेला, मग 6th month ऑलमोस्ट संपत आला एंडला. मग आम्ही 7th monthमध्ये घरी आलो बेबी शॉवरसाठी वगैरे. सो तेच आता बेबी शॉवरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघून घ्या. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे माझ्या ओटी भरणीचा समारंभ. 7वा महिना ऑलरेडी सुरू झाला आणि मी ऑलमोस्ट कन्सीव्ह केलं त्या टाईमपासून स्टॉप केलेलं होतं व्लॉगिंग आणि व्हिडिओ शूट वगैरे, कारण माहीत नाही त्या टाईमला थोडं खूप हेक्टिक वगैरे पण होत होतं, कारण ऑब्व्हियसली ऑफिस असायचं त्याच्यात, ह्या सगळ्या गोष्टी. तर मला असं पाहिजे होतं की खूप जास्त डोक्यात गोष्टी नको आहेत त्या टाईमला. इट वॉज जस्ट बेबी आणि ऑफिस आणि घर, ह्या 2-3 गोष्टी थोडं सॉर्टेड पाहिजे होत्या. सो मी त्याच्यावरच फोकस करत होती. बट बेबी शॉवरचा ब्लॉग तर बनतोच, कारण हा वन्स इन अ लाईफ टाईम मुवमेंट आहे. पुन्हा बेबी शॉवर होत नाही, फर्स्ट बेबीच्या वेळेलाच होतं. हे आय नो मी खूप चबी दिसते, गेन लॉट ऑफ वेट आणि थोडं स्वेलिंग वगैरे पण आहे. हातात स्वेलिंग आहे, पायात स्वेलिंग आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, बाळाचं डायपर कोण चेंज करणार? दोघांनी एकमेकांवरती ढकलून दिले, जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. ते म्हणतात आई करणार आणि ते म्हणतात बाबा करणार. ओके. दुसरा प्रश्न आहे, बाळाला फिरायला कोण घेऊन जाणार? बाबा. क्या बात आहे, जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. बेबी शॉवरमध्ये छान लेडीजमध्ये असे टीम बॉय वर्सेस टीम गर्ल असे गेम्स ऑर्गनाईज केले होते. आय थिंक वन ऑफ द गेम होता त्याच्यामध्ये टीम गर्लला पिंक कलरच्या गोष्टी कलेक्ट करायच्या होत्या आणि टीम बॉयला ब्लू कलरच्या, आणि जो जास्त कलेक्ट करेल दॅट टीम विन्स. सेकंड होतं की माझ्या पोटाचा अंदाज घेऊन त्यांना रिबन कट करायची होती विदाऊट ऑब्व्हियसली मेजरिंग मी, आणि ज्याची क्लोजेस्ट असेल ती टीम विन्स. आणि एक होतं की चिट्स आय थिंक होता, ज्या बेबी रिलेटेड थिंग्स होत्या त्यांना पेअर करायचं होतं. असे काहीतरी गेम्स होते आणि सगळ्या लेडीजने खूप धमाल केली होती. आणि हे सगळे स्वीट्स माझ्यासाठी ठेवले होते.
सो बेबी शॉवर झाल्यानंतर आय थिंक त्याच दिवशी आमचं नेक्स्ट डे ॲक्च्युली मॅटर्निटी शूट प्लॅन्ड होता. आम्ही मॅटर्निटी शूट पण बुक केलं होतं. कपडे रेंट वगैरे पे करून कपडे पिक करायचे होते नेक्स्ट डे. असं सगळं झालं होतं आणि त्याच दिवशी थोडं मेडिकल इमर्जन्सी आली हार्दिकच्या पप्पांच्या बाबतीत. सो ते सगळं कॅन्सल झालं. मॅटर्निटी शूट वगैरे नाही त्याच्यामुळे झालं. आणि हॉस्पिटलला मग हार्दिक पण हॉस्पिटलला मम्मी पप्पांसोबत होता. देन तो गणपतीच्या वेळेस आला 2 दिवस पुन्हा पप्पांना तेच की म्हणजे आय थिंक ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना पप्पा हॉस्पिटलला होते. सो त्याच्यामुळे थोडं घरी अशी सिच्युएशन चालू होती की इथे मी प्रेग्नंट आहे 8 अँड 9 मंथ आणि तिथे पप्पासुद्धा हॉस्पिटलला होते. सो नॉट सो गुड अशी सिच्युएशन फॅमिलीमध्ये चालू होती मेडिकली तरी. होपफुली आता ते व्यवस्थित रिकवर होत आहेत आणि आता घरी आहे. डिस्चार्जसुद्धा मिळालेला आहे आणि आता सगळं बॅक ऑन ट्रॅक आहे. आणि तेच 8 मंथचा एंड आला आणि ही सिच्युएशन झाली होती जी प्री टर्म लेबर वगैरे जे होतं ते तुम्ही आता बघून घ्या. एक्झॅरपॅट आणि आता सोडतायत. सो मेडिसिन्स वगैरे दिले. सो डॉक्टर ट्राय करणार आहेत की अजून 1 ते 2 वीक कमीत कमी 1 वीक तर डिलिव्हरी नाही व्हावी. त्यांनी त्याचे मेडिसिन्स वगैरे दिलेत. इंजेक्शन्स वगैरे तसे दिलेत. 36 वीक्स होतील तर एक बोलतात की बाळाचं प्रॉपर ऑर्गन डेव्हलपमेंट वगैरे जे व्हायला पाहिजे ते होऊन जातं. 36 वीकपर्यंत लंग्स वगैरे व्यवस्थित होऊन जातं आणि त्यांना काही इश्यू नाही आहेत ब्रीदिंग वगैरे करायला असं म्हणतात. सो डॉक्टरलासुद्धा ट्राय करायचं की एक 10 दिवस तरी म्हणजे 1 आठवडा तर ते करणारच. त्यांनी ह्या मेडिसिन्सने ते बंद होणार आहेत. पण त्याच्यानंतरसुद्धा एक 10-15 दिवसानंतर झाली तर इट विल बी गुड फॉर युअर बेबी. आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी मला कमीत कमी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला सांगितली होती. जितकं पॉसिबल आहे तितकं बेड रेस्ट घ्यायला सांगितलं होतं. आणि हा प्रीटर्म लेबर आमच्यासाठी वेकअप कॉल होता की कधीही डिलिव्हरीची वेळ येऊ शकते 9th मंथमध्ये. म्हणून फटाफट मी बेडवर बसल्या बसल्या ऑनलाईन जितकं मला ऑर्डर करता येईल फर्स्ट क्राय, ॲमेझॉन, H&M जिथूनही करता येईल ते सगळं फटाफट ऑर्डर करून सगळं स्टॉक करायला सुरुवात केली. मी लिटरली बेबी शॉपिंग स्प्रीवरती गेली होती त्या 1 वीकच्या टाईममध्ये. आणि जसा तो 1 वीकचा टाईम संपला तसं वीकेंडला हार्दिक मला फर्स्ट क्रायमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्या गेल्या आम्ही न्यूबॉर्न चेकलिस्ट मागितली आणि मेजॉरिटी गोष्टी आमच्या घेऊन झाल्या होत्या. पण काही गोष्टी आम्हाला समोर बघून घ्यायच्या होत्या. जसं बाथटब हा वन ऑफ द थिंग होतं. सो ते चेक करून आम्ही ते बाथटब वगैरे घेतलं आणि बाकीसुद्धा रँडम गोष्टी आम्ही बघतच होतो. काही गोष्टी ऑनलाईनपेक्षा समोर बेटर समजतात आणि फर्स्ट क्राय आमच्या घराच्या खूप जवळ आहे. सो आम्ही जाऊन तिथे बेबी नेस्ट, बेबी कॉट वगैरे पण बघतच होतो. सो फायनल आय थिंक 35th वीक मी एंटर करते आहे आणि मला खूप बेटर वाटतं. लास्ट वीक जे ॲडमिट वगैरे झाली होती त्याच्यातून मी 2-3 दिवस तर असं झालं होतं की आवाजही निघत नव्हता आणि पूर्ण गळून पडलं होतं अंग. बट आता खूप बेटर फील होतं आहे. मला एनर्जेटिक फील होतं आहे आणि मे बी तो रिलीफ आहे कारण डॉक्टर बोलले होते की 1 वीक पास झाल्यानंतर मग पुन्हा कॉन्ट्रॅक्शन्स वगैरे आले तरी काही प्रॉब्लेम नाही, वी आर रेडी फॉर डिलिव्हरी असं. म्हणून मला ते मे बी ते सायकोलॉजिकली पण आहे की हां आता काही टेन्शन नाही आहे पुन्हा काही असलं तरी. आणि आता तर सांगितलं की वॉक पुन्हा माझं जे वॉक करायची ते बंद केलं होतं 8 दिवस तर वॉक वगैरे करू शकते. वर्कआउट वगैरे जे प्रेग्नन्सी डिलिव्हरीसाठी जे करतात स्ट्रेचिंग योगा जे पण मी पुन्हा ते सगळं रिझ्यूम करू शकते. ह्या वीकमध्ये फायनली जे पण बाळाचे कपडे वगैरे ऑर्डर केले होते ते सगळे छान गरम पाण्यात भिजवून छान धुवून कडक उन्हात सुकवून व्यवस्थित फोल्ड करून ऑर्गनाईज करून घेतले. म्हणजे तुम्ही असं बोलू शकतात की फायनली आम्ही 1 वीक नंतर सगळे ऑनलाईन पार्सल्स ओपन केले. बाळासाठी टॉईज ऑर्डर करायची जबाबदारी हार्दिकने घेतली आहे बिकॉज त्याला लहानपणी पॉकेमॉन खूप आवडायचे. म्हणून त्याला हवं आहे की आमच्या बाळाला सुद्धा लहानपणापासून पॉकेमॉन आवडावेत आणि त्याचं फर्स्ट टॉय हे पॉकेमॉन असावं. ती मॅटर्निटी पण माझी तर स्टार्ट झालेली आहे आणि मी डिलिव्हरी डेची वाट बघते खूप. कारण आता मला रात्री झोपायला सुद्धा त्रास होतोय कारण पोट खूप असं वजन झालं आहे आणि जेव्हा टर्न होते तर असं वाटतं की काहीतरी बोन फ्रॅक्चर होतं आहे. इतकं काहीतरी पेन होतं म्हणजे असं ॲबडॉमेन आणि बॅक आणि थाईजमध्ये असं काहीतरी क्रॅक होतं आहे. लिटरली असं पेन व्हायला लागतं. सो एक रात्र दिवस नाही सांगणार मी कारण दिवस निघून जातो काहीतरी मी शोधत असते घरात करायला. हे साफ केलं, ते साफ केलं, हे बनवलं, ते बनवलं. मी काहीतरी टाईमपास शोधून दिवस माझा जातो. रात्र जाणं खूप डिफिकल्ट जातं. एक झोपायला लागलं की 1-2-2.5 तासाची झोप लागते एका स्ट्रेचमध्ये आधी आणि त्यानंतर जेव्हा जाग येते अशी 1:30-1:45ला त्याच्यानंतर मग
मी इकडे तिकडे वळत असते, सारखी वॉशरूमला उठत असते. सो त्याच्यानंतर मला अशी नीट झोप अशी लागत नाही. मला एक स्टार्टिंगला 2-2.5 तास लागते, तेवढीच लागते. आणि दुपारी मी आय थिंक 1-1.5 तास थोडी मला झोप येते जेवल्यानंतर सुस्त. त्यावेळेस एक झोप लागते. सो असं काहीसं आता चालू आहे. तर ही होती माझी एक प्रेग्नन्सी जर्नी. मी बऱ्याच वेळा तेच झालं, की शूट करायचं असायचं, पण असं काहीतरी मेडिकली सिच्युएशन असायच्या घरी, की मग ते चांगलं नाही वाटायचं, की आपण शूट करावं आणि टाकावं. तरी मी बरंच काही थोडं असं, जसं मी आता हे क्लिप्स काही ह्याच्यामध्ये ॲड केल्यात, ते जे इम्पॉर्टंट किंवा मेजर टप्पे होते ते ह्याच्यामध्ये शूट केले. जसं प्रेग्नन्सी टेस्ट करणं किंवा अनाऊन्स करणं फॅमिलीला, किंवा बेबी शॉवरचं थोडंफार जे काही शूट करता आलं ते. तर असं काही गोष्टी मी शूट केलेल्या आहेत. आणि ही माझी प्रेग्नन्सी जर्नीचा एक हा व्हिडिओ आहे, हा तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता बेबी रिलेटेड शॉपिंग खूप जोरात चालू आहे. आणि मी आय थिंक 1-2 रील टाकले होते त्याच्यावरती. मी जस्ट एक असंच रील टाकलं होतं, त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट दाखवले सुद्धा नव्हते, पण मला खूप सारे तुम्ही कॉमेंट्स बघू शकता, लिंक शेअर करायला आलेत, DM सुद्धा खूप आलेले. आणि मला कळतच नव्हतं कुठल्या प्रोडक्टचं काय लिंक शेअर करू, नुसतं लिंक कॉमेंट टाकल्या होत्या. सो मी ट्राय करणार आहे, बघू जमलं तर, की बेबी शॉपिंग हॉल असा काहीतरी व्हिडिओ बनवूया, की कुठल्या प्रोडक्टची कोणाला एक्झॅक्टली काय लिंक पाहिजे ते एका व्हिडिओमध्ये मी खाली टाकू शकेन, एका लाँग फॉर्म व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन. जर माझं काही डिलिव्हरीची वेळ नाही आली तर. आता असं चालू आहे, की कुठल्याही दिवशी काहीही होऊ शकतं. मला 36 आठवडे पूर्ण होत आहेत आज. सो 8.5 महिने पूर्ण होत आहेत. सो 36 आठवड्यानंतर एक टर्म बेबी, की 36 to 40 आठवड्यामध्ये टर्म बेबी असतो, राईट. आता प्री टर्म संपलं. सो आता ह्या टाईममध्ये कधीही डिलिव्हरी होते. म्हणजे नॉर्मली फर्स्ट टाईम जातात लोकांचे 38-40 वीक्स, बट काही सांगू शकत नाहीत. सो माझंही काही सांगता येत नाही. मी रोज एक रील बनवून टाकत असते, कारण मला माहिती आहे कुठल्या दिवशी काय होईल मला माहीत नाही. सो तोपर्यंत तेच टाईमपास, काहीतरी रील आणि व्हिडिओ, असंच काहीतरी माझा टाईमपास चालू आहे मस्त. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला बेबी रिलेटेड शॉपिंग हॉल बघायला आवडेल की नाही, आणि तुम्हाला काय वाटतं, मला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, ते सुद्धा कॉमेंट करून सांगा. बाय बाय, हॅव अ नाईस डे.